महावितरण विभाग जव्हार येथील उपअभियंता नाशिकर साहेब यांनी महावितरण ग्राहकांना आव्हान करून अतिशय उत्तम रीतीने माहिती दिली आहे। मी सर्व ग्राहकांना आव्हान करतो की स्मार्ट मीटर हे नागरिकांच्या व कंपनीच्या सुविधेसाठी आहे। स्मार्ट मीटर लावले की रीडिंगची समस्या सुटेल। तुम्ही किती वीज बिल वापर करणार आहे ते तुम्हाला ॲपमधून कळेल। 9 ते 5 वाजेपर्यंत 10% सूट दिली जाणार आहे। डायरेक्ट व जास्त वीज बिल येणार नाही आहे। तेवढेच बिल ग्राहकांना येईल। आपण साध्या मोबाईलपासून 1G 5G त्याच्या पुढे गेलो। तसेच मीटरच्या बाबतीत पण आहे। ही केंद्र शासनाने दिलेली स्कीम आहे। यासाठी नागरिकांनी सहकार्य करा। कोणतीही मनात भीती बाळगू नका। तरी मात्र ग्राहकांची कुठलीही तक्रार असेल तर महावितरण विभाग जव्हार येथे संपर्क करा। योग्य ती माहिती देण्यात येईल। आज आपण महावितरण विभाग जव्हार येथे महावितरण विभागाचे उपविभागीय अभियंता नाशिकर साहेब यांच्यासोबत आपण आहोत। जव्हार शहरामध्ये, तालुक्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहितीच आहे का आता नवीन स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्या संदर्भात आपण थोडीशी उपविभागीय अधिकारी यांच्याशी आपण थोडीशी माहिती घेऊया। सर नमस्ते। सर, आपल्या महावितरण विभागाच्या माध्यमातून शहरामध्ये, तालुक्यामध्ये जे आपला विभाग आहे, या विभागामध्ये नवीन स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे। फार म्हणजे जनता अशी आहे, जनताला याच्याबद्दल काही माहिती नाही, ते विरोध करतात। काही लोक विरोध करू राहिले, काही लोक लावून पण राहिले। तर या संदर्भात आपण जरा जनतेला अशी माहिती द्या का याच्यामध्ये खरोखर का जे नवीन मीटर लावल्यानंतर बिल तेवढंच येणार का वाढून येणार, काय सांगणार सर? तर याच्यामध्ये सर्वात पहिले तर मी लोकांना आवाहन करेन की जे स्मार्ट मीटर आहे हे लोकांच्या आणि कंपनीच्या दोघांच्या सुविधेसाठी आपण करतोय ते बसवण्याचं काम। स्मार्ट मीटरमध्ये आपल्याला जसं आधी रीडिंगचे प्रॉब्लेम यायचे की रीडिंग घेतलं नाही जायचं, कुठलं रीडिंग मिस व्हायचं, तर आता स्मार्ट मीटरमध्ये डायरेक्ट तुमचं रीडिंग ऑटोमॅटिकली कंपनीकडे येऊन जाणार आहे। तुम्हाला सुद्धा त्या ॲपमध्ये गेल्यावर तुमचा दिवसभरातला कुठल्या वेळेमध्ये किती वापर झालेला आहे हे तुम्हाला ऑनलाईन तिथे कळणार आहे। म्हणजे या फॅसिलिटीज त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे। शिवाय दिवसा 9 ते 5 वाजेपर्यंतच्या वापरामध्ये तुम्हाला 10% त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे। तुमच्या जे बिलाचे चार्जेस त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट दिलेला आहे। त्याच्यानंतर आपले हे लोकांना चांगल्यात चांगली सेवा देता यावी आणि लोकांचं रीडिंग प्रॉपर व्हावं। आता लोकांच्याच मागण्या, आता आमच्याकडे बरेच मोर्चे किंवा आंदोलन होतात, त्याच्यात लोक म्हणतात की आम्हाला ॲव्हरेज बिलं येतात, अंदाजे बिलं येतात। मग ते टाळण्यासाठी कंपनीने काय केलं की ते स्मार्ट मीटर म्हणजे काय, जसं आपल्याकडे आधी मोबाईल होते की आधी नोकियाचे 1100 पासून आज आपण टच स्क्रीनपर्यंत आलो। 1G 2G 3G 4G 5G पर्यंत आता आपण आलेलो आहे। तसं आता टेक्नॉलॉजी प्रत्येक क्षेत्रामध्ये ही बदलत राहणारच आहे। त्याच्यामध्ये काही म्हणजे महावितरण त्याच्यामध्ये उलट काळाच्या पुढच्या हे ओळखून किंवा पुढे आपल्याला अजून चांगली सेवा कशी द्यायची त्याच्याकरता हे स्मार्ट मीटर आपण इम्प्लिमेंट करतोय। आणि ही केंद्र शासनाची RDSC स्कीम आहे, त्याच्या अंतर्गत त्यांनी याच्यासाठी निधी मंजूर केलेला आहे आणि ते काम प्रायोरिटी वाईज आपण त्या स्कीमच्या अंतर्गत करतोय। तर त्याच्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं ही मी त्यांना विनंती करेन। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगू नका की माझं बिल वाढेल किंवा काय। तुमचा जेवढा वीज वापर होणार आहे तेवढंच त्याच्यामध्ये तुम्हाला वीज बिलाची आकारणी होणार आहे। कोणालाही अनाठ आहे किंवा विनाकारण जास्त बिल त्याच्यामध्ये येणार नाहीये। जर तुमची कुठल्याही प्रकारची अशी तक्रार असल्यास तुम्ही इकडे महावितरण कार्यालयाला जव्हारला संपर्क साधा। इथे तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या मीटरविषयी जरी कधी डाऊट असेल, जसं आधी आपले जे नॉन स्मार्ट मीटर होते ते चेकिंगची सुविधा होती, तशी या स्मार्ट मीटरला पण चेकिंगची सुविधा ग्राहकाला त्याचे हक्क तर अबाधित राहिलेले आहेत। असं काही नाही की त्याच्यामध्ये ग्राहकाला आपण म्हणतो की नाही आता स्मार्ट मीटर बसवलं म्हणजे तुम्ही चेक नाही करू शकत। तुम्हाला ते सगळे अधिकार तुमचे आहेत, त्यामुळे त्याला तुम्ही एक पॉझिटिव्हली सहकार्य सर्वांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना आपल्या माध्यमातून। सर, विशेष म्हणजे याच्यामध्ये ग्राहकांचं काही नुकसान आहे का? याच्यामध्ये ग्राहकांचं अजिबात काहीच नुकसान नाही, उलट फायदाच। आता जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवसाच्या वापरामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतोय, तो शासनाने दिलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं योग्य आकारणीचं वीज बिल मिळणार आहे। तर ह्याच्यामध्ये फायदाच आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ग्राहकांचं नुकसान करण्याचा कंपनीचा कुठलाही त्याच्यामध्ये हेतू नाही किंवा शासनाचा कुठलाही हेतू नाही।